So students, today we have discussed about Heisenberg's uncertainty principle. Heisenberg's uncertainty principle. Okay. मग व्हॉट इज द हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल? हे काय पहिल्यांदा तुम्हाला ते माहिती पाहिजे. मग हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल मध्ये जनरली तीन टाईपचे स्टेट्समेंट येतात. एक असतं तुमचं पोझिशन, मोमेंटम, एनर्जी टाइम. ओके, याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात, म्हणजे जसं की एखाद्या गोष्टीची आपण पोझिशन ॲक्युरेटली सांगू शकलो तर त्यावेळेला त्याचं मोमेंटम वेगळं असतं. म्हणजे जसं की एखाद्या गोष्टीची पोझिशन म्हणजे दिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट this principle states that the principle काय सांगतं, if we measure position, okay, if we measure position of the particle at that time its momentum become uncertain. Okay, position of the particle ज्यावेळेला आपण पोझिशन मेजर करत असतो एखाद्या पार्टिकलचं at that time its momentum become uncertain. or vice versa. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला काय सांगतं, जर आपण एक सिंगल पार्टिकल घेतला, फॉर एक्झाम्पल असा एक पार्टिकल आहे माझ्याकडे. ओके, एक पार्टिकल आहे, त्या पार्टिकलला मी ए या लेटरने डिनोट करतो. कोणत्या लेटरने? ए या लेटरने या पार्टिकलला डिनोट करतो. आता सपोज हा पार्टिकल असा तुमचा ऍक्सिस आहे. सपोज दिस इज एक्स, दिस इज वाय, दिस इज झेड. हा पार्टिकल तुमचा एक्स ऍक्सिसला ह्या पोझिशनला आहे. ओके, सपोज किंवा हा पार्टिकल एक्स ऍक्सिस कडे असा मूव्ह करतोय. ओके, सपोज दॅट द पार्टिकल मूव्ह टुवर्ड्स द एक्स ऍक्सिसच्या पोझिशनला तो पार्टिकल मूव्ह करतोय. ओके, ऍट दॅट टाइम द पार्टिकल जेव्हा मूव्ह करतोय त्याच्यात मोमेंटम असतं. काय असतं? मोमेंटम. म्हणजे तो पार्टिकल जर घेतलाय, मोमेंटम म्हणजे काय? p इज इक्वल टू m इंटू v. सपोज वी टेक दॅट पार्टिकल ऍट दॅट टाइम, तो पार्टिकल आहे म्हणजे त्या पार्टिकलला काहीतरी मास असतो. ओके, मास असतो. ओके, त्या पार्टिकलला काहीतरी मास आहे आणि ते मास काहीतरी वेलोसिटीने मूव्ह होते. काय होते? ते मास काहीतरी वेलोसिटीने मूव्ह होते. सपोज आता तो पार्टिकल इन मोशन मध्ये आणि तुम्ही त्याला एक्झॅक्ट पोझिशनला कॅप्चर केलं. सपोज मी आता या पोझिशनला कॅप्चर केलं. ह्या वेळेला तुम्ही या पोझिशनला जेव्हा त्याला कॅप्चर करताय त्यावेळेला तुम्ही काय सांगताय की हा पार्टिकल फॉर एक्झाम्पल 2 सेंटीमीटर डिस्टन्स होते. सपोज म्हणजे त्याची 2 सेंटीमीटर त्याची पोझिशन झाली. ओके, 2 सेंटीमीटर काय झालं? त्याची पोझिशन झाली. बट त्यावेळेला फक्त त्याची पोझिशन मेजर करतात. ज्या वेळेला तुम्ही त्याची पोझिशन मेजर करताय त्यावेळेला तुम्ही त्याचं मोमेंटम मेजर करू शकत नाही.
ओके, त्याचं मोमेंटम त्या वेळेला बदललेलं असेल ना एक्झॅक्ट त्याच टाइमिंग. हा आता मी कॅप्चर केलं तेवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये 2 सेकंड, तेवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो पार्टिकल कुठेतरी होऊन गेलेला असेल. म्हणजे काय असेल, तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्या पार्टिकलची मोमेंटम ही चेंज होऊन गेलेली असेल. ओके, द मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज चेंज, म्हणजे पार्टिकलची मोमेंटम चेंज होऊन गेलेली असेल. या व्हाईस वर्सा. सपोज आता जर मी तिथं काय केलं, त्या पार्टिकलची मोमेंटम मेजर केली. ओके, त्या पार्टिकलची मोमेंटम म्हणजे काय, मास इनटू व्हेलॉसिटीचा रेशो. ओके, त्या पार्टिकलचं मास इनटू व्हेलॉसिटीचा रेशो. आता मी त्या पार्टिकलचं मोमेंटम चेक करतोय. सपोज या पार्टिकलचं मोमेंटम समथिंग काहीतरी आहे. ओके, या पार्टिकलचं मोमेंटम काहीतरी आहे, बट ऍट दॅट टाइम जेव्हा तुम्ही त्याचं मोमेंटम मेजर करता या पार्टिकलवर असणारं मोमेंटम, तर त्यावेळेला मोमेंटम मेजर करत असताना त्या पार्टिकलची पोझिशन बदलून घेतलेली असते. म्हणजे तो पार्टिकल आता सपोज तुम्ही या पोझिशनच्या ठिकाणी आहे, तो पार्टिकल मूव्ह होत असताना त्याचं मोमेंटम मेजर करताय, ऍट दॅट टाइम त्याची पोझिशन बदलून गेलेली असते. म्हणजे तो पार्टिकल सपोज आता इथे येऊन तो पार्टिकल सपोज इथे येऊन पोहोचला, म्हणजे काय होतंय, तो पार्टिकल आता इथे होता, तो आता इथे येऊन पोहोचला, म्हणजे याचं मोमेंटम बदललं. ओके, म्हणजे ते काहीतरी मोमेंटम शिफ्ट झाला ना, मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी काहीतरी तिथे शिफ्ट झाला, म्हणजे आता त्याचं तुम्ही मोमेंटम मेजर केलं, बट त्याची पोझिशन गेली का बदलून. म्हणजे काय असतं त्याच्यातलं व्हाईस वर्सा स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याची पोझिशन मेजर करताय त्यावेळेला तुम्ही त्याचं मोमेंटम, जेव्हा तुम्ही त्याची पोझिशन मेजर करताय त्यावेळेला मोमेंटम त्याचं बदलून गेलं असतं, किंवा जेव्हा तुम्ही त्याचं मोमेंटम मेजर करताय त्यावेळेला तो पार्टिकल त्या पोझिशनला नसतोच. म्हणून ते काय आहे, अनसर्टन. काय अनसर्टन. ड्यू टू दॅट रिझन ह्या प्रिन्सिपलला काय म्हणतात, हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. म्हणजे या दोन्ही गोष्टी अनसर्टन असतात. म्हणजे तो आता तिथे आहे तर थोड्या वेळाने तो तिथं असेलच असं काही नाही. त्यावेळेला काय असते, ती बदलून गेलेली असते. जसं की स्मॉलर वेव्हलेंथ आणि लॉंगर वेव्हलेंथच्या बाबतीत जर घेतलं तर पोझिशन त्यांची काय असते, अनसर्टन असते. ओके, शॉर्ट वेव्हलेंथच्या बाबतीत पोझिशन वेगळी असते आणि लॉंगर वेव्हलेंथच्या बाबतीत पोझिशन वेगळी असते. जसं की मी तुम्हाला आता डायग्राम काढून सांगतो, शॉर्टर वेव्हलेंथच्या बाबतीत काय होतं आणि लॉंगर वेव्हलेंथच्या बाबतीत काय होतं. ओके, आता सपोज जर हे तुमच्या वेव्हलेंथच्या बाबतीत आपण घेतलं, शॉर्टर वेव्हलेंथ आणि लॉंगर वेव्हलेंथच्या बाबतीत. आता ही तुमची आता इथं जो असणार आहे काय असणार तुमचा लॅम्बडा. ओके, वी कॉल्ड इट एज लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय असते, ते वेव्हची वेव्हलेंथ. ओके, ते वेव्हची वेव्हलेंथ काय असते, ही लॅम्बडा या वेव्हची वेव्हलेंथ. सपोज ही शॉर्ट वेव्हलेंथ आहे. काय आहे, शॉर्ट वेव्हलेंथ. सपोज इज शॉर्ट वेव्हलेंथ. सपोज आता आपण लॉंगर वेव्हलेंथ साठी घ्यायची, ते काय करतो आपण, म्हणजे पीक ऍक्च्युअली तर थोडी थोडी वाढत वाढत जातात तुमची. मग ते काय करतात, कमी 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 होत जातात. हे झालं तुमचं आता इथं जर तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू बघितली फक्त या 1 पॉइंट्स मध्ये असणार आहे ना, इथं तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू ओनली फॉर बिटवीन these 2 पॉइंट्स. ओके, हे झालं तुमचं लॉंगर वेव्हलेंथचं ग्रुप, हे तुमचं लॉंग वेव्ह ग्रुप, आणि हे काय आहे तुमचं शॉर्ट वेव्हचा ग्रुप आहे. वेव्हलेंथचा जरी आपण वेव्ह ग्रुप म्हणूया, शॉर्ट वेव्ह ग्रुप. हे आहे तुमचं लॉंग वेव्ह ग्रुप. ह्या वेळेला तुम्हाला काय सांगतं, जेव्हा शॉर्ट वेव्ह ग्रुप आहे आणि लॉंग वेव्ह ग्रुप आहे, इन दॅट केस तुम्हाला कळत असेल इथं इन दिस पोझिशन लॅम्बडा व्हॅल्यू बिकम व्हेरी लेस, and in this position lambda value become very large.
म्हणजे त्या केसमध्ये काय दिसते तुम्हाला, लॅम्बडाची व्हॅल्यू जास्त दिसते. ओके, मग त्या केसला सपोज त्याच्यामध्ये आपण एखादा पार्टिकल इन्सिडेंट केला तर त्यावेळेला काय सांगता येतं, इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन प्रिसाइजली आणि सायमल्टेनियसली मोमेंटम अँड पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल. ओके, मोमेंटम आणि पोझिशन आपण त्या पार्टिकलची सांगू शकत नाही, कारण का ते वेव्हलेंथ तिथे बदललेली दिसते ना, म्हणजे ऍक्युरेटली सांगू शकत नाही ना. हे शॉर्ट वेव्हलेंथचा ग्रुप आहे आणि हा काय तुमचा लॉंग वेव्हलेंथचा ग्रुप आहे. मग त्याच्यावरनं हायझेनबर्गने एक इक्वेशन मांडलं. ओके, इट इज फॉर द शॉर्ट वेव्ह ग्रुप आणि इट इज फॉर द लॉंग वेव्ह ग्रुप. लॉंग वेव्ह ग्रुप आणि शॉर्ट वेव्ह ग्रुप हे दोघं जरी आपण घेतलं तर आपण मॅथमॅटिकली सांगू शकत नाही ऍट दॅट टाइम तो कोणत्या पोझिशनला आहे. ओके, तो कोणत्या पोझिशनला आहे. जर सपोज वी हॅव डिटेक्टेड इट्स पोझिशन, जर आपण त्याची पोझिशन सांगितली तर त्यावेळेला त्याचं मोमेंटम हे काय असतं, अनसर्टन असतं. म्हणजे सायमल्टेनियसली आपण दोघं गोष्ट सांगू शकत नाही, त्यावेळेला त्याचं मोमेंटम अनसर्टन असतं. जेव्हा आपण मोमेंटम सांगितलं त्यावेळेला त्याची पोझिशन काय असते, बदलून गेलेली असते. मग त्याच्याशी रिलेटेड जर आपण डेल्टा एक्स जर पोझिशन म्हटलं आणि डेल्टा पी जर मोमेंटम म्हटलं आणि ते फार म्हणजे जर शॉर्ट क्वांटिटीसाठी जर आपल्याला घ्यायचं असेल, ओके, फॉर शॉर्ट क्वांटिटी, तर ते तुमचं असेल ही डायग्राम तुमची काढून झाली असेल तर मग आपण म्हणजे जर डेल्टा एक्स आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू जर तुमची स्मॉल असेल, ओके, डेल्टा एक्स आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू जर तुमची स्मॉल असेल तर तुमचं रिलेशन असेल डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी ऑफ एक्स. सपोज जर तो एक्स डिरेक्शनला मूव्ह करत असला तर, ओके, ते नियरली इक्वल टू तुमचं एच क्रॉस असतो. नियरली इक्वल टू एच क्रॉस. ओके, बट याला कंडिशन काय आहे, याला कंडिशन आहे की तुमचे डेल्टा एक्स आणि तुमचे डेल्टा पी याची व्हॅल्यू काय, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू स्मॉल असते आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू जर तुमची म्हणजे डेल्टा एक्स आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू जर तुमचे स्मॉल असतील तर त्या केसला तुमची ही व्हॅल्यू असेल डेल्टा एक्स आणि डेल्टा पी एक्स. सपोज तर तुमची डेल्टा एक्स ची जर व्हॅल्यू तुमची स्मॉल असली आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू जर तुमची लार्ज असली, ओके, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू तुमची स्मॉल असली आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू तुमची लार्ज असली. हा एच क्रॉस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एच क्रॉस म्हणजे आपला प्लँक्स कॉन्स्टंट असतो. वी कॉल्ड इट ॲज एच क्रॉस इज ॲज अ प्लँक्स कॉन्स्टंट. सपोज जर डेल्टा एक्स तुमचा स्मॉल आहे आणि डेल्टा पी जर तुमचा मोठा आहे तर तुमचं रिलेशन असेल डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी एक्स greater than or equal to h cross upon 2. h cross upon 2. हे सपोज जर आपण x डिरेक्शन साठी विचार करत असलो तर, म्हणजे सपोज आपला पार्टिकल x डिरेक्शनला मूव्ह करतोय ऍट दॅट टाइम हे तुमचं इक्वेशन असेल इफ पार्टिकल मूव्ह टुवर्ड्स x डिरेक्शन. सपोज जर तुमचा पार्टिकल y डिरेक्शनला मूव्ह करत असेल तर कसं आहे तुमचं इक्वेशन डेल्टा py greater than or equal to h cross upon 2. ओके, सपोज जर तुमचा पार्टिकल z डिरेक्शनला मूव्ह करतोय तर इन दॅट केस डेल्टा x डॉट डेल्टा pz ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h क्रॉस अपॉन 2. पार्टिकल इक्वेशन नंबर 4. सपोज जर x डिरेक्शनला मूव्ह करतोय, ओके, इट इज फॉर x डिरेक्शन. सपोज जर तुमचा पार्टिकल y डिरेक्शनला मूव्ह करतोय तर हे रिलेशन असेल if your particle moving towards the y direction. suppose तुमचा पार्टिकल z डिरेक्शनला मूव्ह करतोय तर at that time ते असेल रिलेशन, ओके, x डिरेक्शन y डिरेक्शन आणि z डिरेक्शन. म्हणजे तुमचा पार्टिकल कोणत्या डिरेक्शनला मूव्ह द्या तुमचं इक्वेशन ऍक्टिव्हेबल असू शकते हे x y आणि z. मग या सगळ्यांचे मिळून जर एक कॉमन तुमचं हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल तुमचं मांडायचं असेल, ओके, कॉमन म्हणजे एक्स डिरेक्शनला पण लागू होऊ शकतं, ते वाय डिरेक्शनला पण लागू होऊ शकतं आणि जे डिरेक्शनला पण लागू होऊ शकतं. असं जर तुमचं कॉमन मधलं अनसर्टनिटी प्रिन्सिपलचं जर रिलेशन मांडायचं असेल तर ते आपण कसं मांडू शकतो, असं डेल्टा एक्स डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h क्रॉस अपॉन 2.
म्हणजे डेल्टा एक्स डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. ओके. सपोज जर आपण गॅमा रे मायक्रोस्कोपचा एक्सपेरिमेंट याच्यासाठी वापरला, ओके, गॅमा रे मायक्रोस्कोपचा जर एक्सपेरिमेंटसाठी वापरला तर एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट वगैरे आपण त्याच्यात बघूया. गॅमा रे मायक्रोस्कोपचा एक्सपेरिमेंट जर त्यावेळेला वापरला तर आपण त्याचं पोझिशन आणि लिनियर मोमेंटमच्या बाबतीत जर विचार केला तर पोझिशन आणि त्याचं डिफ्रॅक्शन पॅटर्न याच्या बाबतीत आपण रिलेशन तिथं मांडू शकतोय. ओके. सपोज आपण गॅमा रे मायक्रोस्कोपच्या बाबतीत एक्झाम्पल घेतलं, हे तुम्हाला समजलं ना काय असतं याच्यात पोझिशन आणि मोमेंटम. जर स्मॉल क्वांटिटी म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये असेल तर असं येतं, लार्ज क्वांटिटी मध्ये असेल तर असं येतं. तुमचं युनिव्हर्सल इक्वेशन जनरली हे होतं डेल्टा एक्स डेल्टा पी greater than or equal to h cross upon 2 Heisenberg uncertainty principle. तुम्हाला एमसीक्यू मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं किंवा शॉर्ट नोट मध्ये, तेव्हा तुम्हाला लिहिता आला पाहिजे पोझिशन काय असते, मोमेंटम काय असते, शॉर्ट वेव्ह साठी काय होतं, शॉर्टर वेव्ह ग्रुप साठी काय होतं, लॉंगर वेव्ह ग्रुप साठी काय होतं. तुम्हाला ऑलरेडी सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तुम्ही त्याच्यातून व्यवस्थित हाताने नोट्स काढा. आता आपण ते जे गॅमा रे मायक्रोस्कोप मी तुम्हाला सांगितलं, ओके, त्यात गॅमा रे मायक्रोस्कोप वापरून काय करतात ते आपण आता थोडक्यात बघूया. म्हणजे गॅमा रे मायक्रोस्कोप, परत इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट, ओके, हे वापरून तुमचा एक्सपेरिमेंट कसा प्रूव्ह केला जातो. तर तुमचा गॅमा रे मायक्रोस्कोप सपोज तिथे जर पहिल्यांदा जर प्रूव्ह करायचं असेल तर तो आपण गॅमा रे मायक्रोस्कोप वापरून म्हणजे ते इव्हिडन्स तुम्हाला दाखवू शकतो की कसं पोझिशन मोमेंटम वगैरे. ओके. त्यात काय असतं असं तुमचा मायक्रोस्कोप आपण मिळू शकतो. ओके. असं आपण एका ठिकाणी फोकस करू शकतो. ठीक आहे. जर इथे एक पॉईंट घेतला आणि या ठिकाणी आपण पी पोझिशन आपण अशी लिहिली, आपण ह्या पॉईंट मेजर करूया. वरती काय असतं मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह आहे वरून, ओके, त्याचे डिरेक्शन एक्स वाय आणि मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह नंतर आपले जे विषय पिटा स्मॉल जो अँगल आपण घेतलाय ना असा अँगल तुमचा पिटा घेतलाय, मीटरचा अँगल तुमचा पिटा घेतलाय असं थोडक्यात आहे. ओके. म्हणजे एरो आपण वरच्या डिरेक्शनला डॉट डॉट लाईनने तुमचे एरो दाखवते. आपण फोटॉनची डिरेक्शन तिथे घेऊ शकतो. म्हणजे फोटॉन P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. म्हणजे तुम्ही जर आपण घेतला P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. ओके. आपण त्याच्यावरती फोटॉन इन्सिडेंट केला. ओके. फोटॉन त्याच्यावरती इन्सिडेंट केल्यानंतर तिथून काय इमिशन होईल, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मायक्रोस्कोप फिनॉमिनमध्ये आपण तिथं काय करायचं, पी इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होत असतो. आणि आपण एका डिरेक्शन सपोज घेतो, एक्स एक्सिस, सपोज इट इज ऑन एक्स एक्सिस, एक्स एक्सिस चे डिरेक्शन आपण घेतोय. तर इन दॅट केस तुम्हाला डिरेक्शन पॅटर्न कसा म्हणजे असा होईल.
डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला ते सांगितलं होतं वेवलेंथ. ओके, इट इज द पोझिशन. ओके, तुमचं डेल्टा एक्स चे पोझिशन आपण घेतो. ओके, सपोज दिस इज A and this one is the B. Okay, this one is the B. पहिला आहे तुमचं एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. त्यावेळेला आपण मी तुम्हाला सांगितलं जसं की तुमच्या याच्या डिरेक्शन आपण घेतलं. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप तुम्हाला माहितीच आहे काय आहे. डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 साइन. ओके, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 साइन थीटा. ही आहे आपली रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. ओके, इट इज कॉल्ड एज रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 साइन थीटा. आता सपोज इनकमिंग फोटॉन, तो तुमचा इनकमिंग फोटॉन आहे, तो तुमचा याच्यावरती इन्सिडेंट झाला या पॉइंटवर. म्हणजे इनकमिंग फोटॉन P इक्वल टू h अपॉन लॅम्बडा. आणि इनकमिंग फोटॉन आपण कशावरती इन्सिडेंट केला, तुमचा P या पॉइंटवरती इन्सिडेंट केला. जेव्हा तो त्या पॉइंटवरती इन्सिडेंट केला जातो म्हणजे ऍट दॅट टाइम ते आपण थोडक्यात त्याची काय म्हणूया पोझिशन म्हणूया. ओके, त्या पोझिशनला त्याच्यावरती हिट झाला पण तो फोटॉन त्याच्यावरती पोहोचतोय तर त्या फोटॉनवरती काहीतरी मोमेंटम आहे. म्हणजे त्या फोटॉनचा काहीतरी मास आहे, त्या फोटॉन मूव्ह होतोय तिथपर्यंत म्हणल्यावर त्या फोटॉनला काहीतरी व्हेलॉसिटी आहे, तो एक डायरेक्शनने मूव्ह होतोय. मग ही डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणतो. डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला पोझिशन मिळते डेल्टा एक्स. ओके, डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला काय मिळते पोझिशन होते. मग तो स्कॅटर्ड झालेला आहे. सपोज कंपोनंट जर आपण त्याचे घेतले स्कॅटर्ड फोटॉनला px. ओके, px म्हणजे px डायरेक्शनला जर आपण घेतले तो काय असतो h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. ओके, तो काय असतो px h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. ओके, एक डायरेक्शनला जर आपण घेतला. ओके, काय असतो म्हणजे हे जर इक्वेशन तुम्हाला मॉडिफाय करायचं तर h अपॉन लॅम्बडा साइन थीटा म्हणजे मायनस. ओके, एक डायरेक्शनला तो काय असणार आहे मायनस. दिस नियरली इक्वल टू मायनस. आणि तो जर y डायरेक्शनला घ्यायचा असेल पी वाय. ओके, तो काय असतो नियरली h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. आता तो असतो तुमचा नियरली h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. Suppose this is equation number 2, equation number 3. याला आपण इक्वेशन नंबर 3 पण म्हणू शकतो. आणि जर आपल्याला याच्यावर टोटल तुमचे याची मोमेंटम काढायची असेल हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल वापरून इन द डायरेक्शन ऑफ एक्स, तो काय असतो ते आपण घेऊ शकतो h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. px आणि py दोघं पोझिशन साठी आपण डेल्टा p घेऊ शकतो ना. मग डेल्टा p इज इक्वल टू px इंटू py म्हणजे h अपॉन लॅम्बडा साइन थीटा मायनस ऑफ मायनस h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. ते जर ते दोघं एकमेकांमधून वजा केले तर आपल्याला काय मिळते ते बघूया. ओके, सपोज ही जर तुमची डायग्राम काढून झाली असेल तर आपण इथे बघूया. ओके, म्हणजे तुमचा डेल्टा p कसा येतो डेल्टा p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा साइन थीटा मायनस मायनस ऑफ h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. ओके, मायनस ऑफ h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. मग तो काय असतो मायनस मायनस तुमचं काय होऊन जाईल प्लस. ओके, म्हणजे तो काय तुमचा 2h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. ओके, इट इज इक्वल टू काय 2h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. मायनस मायनस तुमचं काय होतं प्लस. म्हणजे डेल्टा p ची व्हॅल्यू तुमची काय आली 2h अपॉन लॅम्बडा साइन थीटा. आता डेल्टा x डॉट डेल्टा p जर आपण घेतला तर त्याची व्हॅल्यू काय आहे ते बघूया. ओके, सपोज
डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी जर आपण याच्यात ठेवलं, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे इक्वेशन 1 मध्ये आहे. काय इक्वेशन 1 मध्ये डेल्टा एक्स ची व्हॅल्यू डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. ओके, काय लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा इज द रिझल्ट पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. ओके, डेल्टा एक्स मध्ये काय लिहितो आपण रिझल्ट पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. त्यानंतर म्हणजे हे एक्सपेरिमेंटल प्रूफ देतं आपल्याला, हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल थोडक्यात प्रूफ देतं, म्हणजे ते करेक्ट आहे किंवा नाही. ओके, मग आता हे डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आपण टाकली लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा इनटू हे काय आहे तुमचं 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. ओके, 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. मग आता याच्यात काय काय गोष्टी कॅन्सल होतील ते कॅन्सल करून आपल्याला काय होतं ते कळेल. ओके, 2 गेट्स कॅन्सल, लॅम्बडा लॅम्बडा गेट्स कॅन्सल, sin थीटा गेट्स कॅन्सल, उरला काय तुमचा h. म्हणजे काय झालं डेल्टा x डॉट डेल्टा p इज इक्वल टू काय आलं तुमचं h. ओके, डेल्टा x डॉट डेल्टा p इज इक्वल टू h. आणि त्याला जर मोर सॉफिस्टिकेटेडली जर आपल्याला लिहायचं असेल तर डेल्टा x डॉट डेल्टा p ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h क्रॉस. म्हणजे डेल्टा x डॉट डेल्टा p ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h. ओके, म्हणजे गॅमा मायक्रोस्कोप जेव्हा आपण वापरतो नेट केस आपण काय करत असतो मायक्रोस्कोप वापरल्यानंतर इथं हा p आपण इथला आपल्याला करतो फोटॉन p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा. फोटॉन आपण त्याच्यावर इन्सिडेंट करतो, फोटॉन इन्सिडेंट केल्यानंतर त्याच्यानंतर काय इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन असतो x डिरेक्शन. आता आपण ते दोन डिरेक्शन आपण घेतोय बघा, इकडे x डिरेक्शन होते, इकडे y डिरेक्शनला होते. म्हणजे त्याला त्यांनी दोन डिरेक्शन घेतलेले आहेत. मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह म्हणजे x आणि y असे दोन पॉइंट घेतले. मग x साठी एक रिलेशन मांडलं मोमेंटमचं आणि दुसरं म्हणजे पार्टिकलची मोमेंटम. ही झाली तुमची पोझिशन, ही पोझिशनची डिरेक्शन ही मोमेंटम. ओके, पोझिशनच्या मग त्यांनी मोमेंटम साठी x साठी एक रिलेशन मांडलं px. ओके, परत y साठी एक रिलेशन मांडलं py. ओके, px py दोघं जर एकमेकांमधून वजा केले तर आपल्याला काय मिळतो डेल्टा p. डेल्टा p म्हणजे इट इज नथिंग बट मोमेंटम. डेल्टा p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा sin थीटा मायनस h अपॉन लॅम्बडा sin थीटा. हे दोघं एकमेकांमधून वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतो 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. ही आपली मिळाली डेल्टा p ची व्हॅल्यू. आता आपल्याला पाहिजे डेल्टा x ची व्हॅल्यू. डेल्टा x ची आपण रिझल्ट पॉवर ऑफ मायक्रोस्कोप वरून घेतलेली. काय डेल्टा x इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा फ्रॉम इक्वेशन दिस इक्वेशन दिस डेल्टा x इक्वेशन डेल्टा p चे इक्वेशन. त्याच्यावर काय म्हणतात आपल्याला डेल्टा x डॉट डेल्टा p इज इक्वल टू मग डेल्टा x ची व्हॅल्यू आहे आपल्याला लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा इनटू डेल्टा p ची व्हॅल्यू आपल्याला काय आहे 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. म्हणजे काय आलं 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. याच्यात जे गोष्टी कॅन्सल करायच्या ते केल्या. कॅन्सल केलं लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल झालं, 2 गेट्स कॅन्सल, sin थीटा गेट्स कॅन्सल. उरलं काय शेवटी फक्त h. therefore डेल्टा p डेल्टा x डॉट डेल्टा p इज इक्वल टू h. आणि जर ते मोर सोफिस्टिकेटेडली आपल्याला लिहायचं असेल तर कसं आहे डेल्टा x डॉट डेल्टा p ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h क्रॉस. ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h क्रॉस. हे होतं तुमचं गॅमा रे मायक्रोस्कोपच्या बाबतीत. आता जर सपोज आपल्याला इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट जर बघायचं असेल, गॅमा रे मायक्रोस्कोपचा एक्सपेरिमेंट बघून आपण सांगितलं ते कसं आहे. आता सपोज जर आपल्याला इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट वापरून जर ते प्रूव्ह करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो ते बघूया. ओके, आता पहिला फॉर्म गॅमा रे मायक्रोस्कोप होतो. ओके, आवाज येतोय का आवाज? हो सर येतोय. हा, म्हणजे मधून मधून बोलत राहा, नाही तर मला कळत नाही, नाही तर डिस्कनेक्ट होऊन जातं. आता आपण हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलचा पहिला फॉर्म बघितला गॅमा रे मायक्रोस्कोप वापरून. आता त्याच्यातच सेकंड फॉर्म आहे इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट. ओके, सेकंड फॉर्म आहे
इलेक्ट्रॉन डिफ्लेक्शन एक्सपेरिमेंट. ओके, त्यातला इलेक्ट्रॉन डिफ्लेक्शन एक्सपेरिमेंटवरून आपल्याला कसा हे मिळतं इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके, तो डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा मिळतो आपण ते बघूया. तर आता this diagram is nothing but diffraction pattern as to diffraction pattern. Okay, त्यानंतर तुमचे लाईट रेज एंटर करतात. सपोज आपण फॉल झालं लाईट रेज आता हे तुमचे लाईट रेज त्याच्यावरती फॉल होतात. आता हे जे असते हा पॉईंट तुमचा डेल्टा पी. ओके, we call it as delta p. जी डॉटेड लाईनची डायरेक्शन आहे तुमची डायरेक्शन ऑफ पी पी बार. पी बार त्यानंतर हे आपण ज्याच्यातून लाईट रेज आपण त्याच्यावर इन्सिडेंट करणार आहे मिडल पार्ट. position delta x, we call it as delta x position. then येते तुमची डेल्टा p, डेल्टा x, डेल्टा p. ओके, आणि हा जो पूर्ण एक्सपेरिमेंट असतो पूर्ण एक्सपेरिमेंट आपण काय म्हणतो असतो इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन. दोन डॉटेड लाईन बदलते जाते त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन diffraction experiment. Okay, we call it as electron diffraction experiment. इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन तुम्ही आधीपासून शिकत आलाच आहे. त्याच्यात अनसर्टनिटी प्रिन्सिपल कसं वर्क होतं हे फक्त आपल्याला बघायचं. सपोज तुमची इकडून काय करायचे फोटॉन्स येतात. ओके, एका याची एक पोझिशन आपण घेतली फोटॉन्सची पोझिशन घेतल्यानंतर ते काय करतात लाईट रेज इथं फॉल झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणते इथं हा तुमचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्न त्याला आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणत असतो. हा जो याच्यातला मोमेंटम निघाला तो काय घेतला आपण डेल्टा पी आणि हे इकडचं मोमेंटम इकडे ट्रॅव्हल होत असताना पार्टिकलचं काय घेतलंय पी बार. ओके, पी बार. आता इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन होत असताना आता इथे तुम्हाला इथे डिफ्रॅक्शन पॅटर्न कळून येईल. डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळाल्यानंतर तुम्ही हे जर बघितलं डेल्टा एक्स पोझिशन ऑफ द पार्टिकल्स मोमेंटम, हे जेव्हा तुम्ही मोमेंटम बघताय ऍट दॅट टाइम ही पोझिशन अनसर्टन असते. ती पोझिशन काय असेल तुम्ही व्यवस्थित सांगू शकत नाही. जर पोझिशन तिथे बदलली तर तुम्हाला इथं मोमेंटम बदललेला दिसेल. आता सपोज जर तुम्ही इथं पोझिशन व्यवस्थित क्लिअर केली ऍट दॅट टाइम यू डोंट डिटेक्ट व्हॉट इज द मोमेंटम. ओके, म्हणजे पोझिशन आणि मोमेंटम हे दोघं त्यावेळेला काय असतील ते आपण तिथं सांगू शकत नाही. मग मोमेंटम जर आपण त्याच्यातलं पी साइन थिटा घेतला आणि तुमचा अँगल हा याच्यामधला आपण असा अँगल घेतला पॉइंट्स मधून इथून जे तुमचं मोमेंटम वेळ येते ना असं हा याच्यामधला आहे तुमचा असा थिटा घ्यायचा असं तुमचा असं अँगल येतो. अँगल तुमचा असा थिटा अँगल आपण घेतलेला आहे. ओके, मग हे इकडे जे मोमेंटम जाते ना
P bar plus delta P. ओके, P bar plus delta P bar. ओके, इकडे त्याचं पार्टिकलचं मोमेंटम आपण घेतोय. मग आता हे जसं मागच्या केसमध्ये आपण घेतलं पॉझिटिव्ह डिरेक्शन निगेटिव्ह डिरेक्शन, तसं मायनस थिटा आणि प्लस थिटा. ओके, म्हणजे एक P मायनस थिटा येईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू जी मोमेंटमची तुमची येईल ते कशाच्या बिटवीन मध्ये येईल, P मायनस थिटा दुसरी तुमची प्लस P sin थिटा. या दोघांच्या मध्येच मोमेंटमची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाते. मग डेल्टा पी ची जर व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची असेल तर डेल्टा पी ची व्हॅल्यू ही जर तुमची डायग्राम काढून झाली असेल डेल्टा पी ची व्हॅल्यू आपण बघूया. दोघांच्या मध्ये जर तुम्हाला मोमेंटमची व्हॅल्यू मिळून जाते. ओके, एक फॉर एक्स डिरेक्शन म्हणजे एक अँगलच्या पॉझिटिव्ह साइडला आणि तुमच्या अँगलच्या निगेटिव्ह साइडला, दोघांच्या बाबतीत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय ना, डेल्टा पी इज इक्वल टू P sin theta minus of minus P sin theta. Okay, minus of minus P sin theta. Minus minus क्या बोला इधर plus. तुम्हाला काय मिळेल 2P sin theta. Okay, delta P is nothing but 2P sin theta. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वरनं तुम्हाला मोमेंटम माहिती आहे. काय मोमेंटम P is equal to h upon lambda. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आपण असं घेऊ ना, लॅम्बडा इज इक्वल टू h upon t. हे आपली डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. याच्यावर आपण p ची व्हॅल्यू काढू शकतो. p ची व्हॅल्यू काय, p इज इक्वल टू लॅम्बडा आपलं h upon लॅम्बडा. p इज इक्वल टू h upon लॅम्बडा. म्हणजे हे शिफ्ट होईल. p इज इक्वल टू h upon लॅम्बडा बाय युजिंग डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस तुम्हाला माहिती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू h upon p. p म्हणजे तुमचं मोमेंटम. p इज इक्वल टू mv म्हणजे तुमची रिलेशन असू शकते. लॅम्बडा इज इक्वल टू h upon mv. ओके, मग तुमचं मोमेंटमची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यावर आपण डेल्टा p घेऊ शकतो. ओके, डेल्टा p तुम्ही घेऊ शकता ना. डेल्टा p इज इक्वल टू 2h upon लॅम्बडा sin थीटा. ओके, डेल्टा p कशी ना 2h upon लॅम्बडा sin थीटा. ओके, आपण फक्त त्याची व्हॅल्यू त्याच्यात पुट केली 2h upon लॅम्बडा sin थीटा. क्वांटिटी सपोज जर आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, आपल्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया 2h upon लॅम्बडा sin थीटा. सपोज जर आपण इक्वेशन 1 म्हणजे मागचं जे इक्वेशन आपण जे घेतलं होतं पोझिशन जे होते डेल्टा p डेल्टा x इज इक्वल टू लॅम्बडा 2 sin थीटा. म्हणजे आपण जर डिफ्रॅक्शन पॅटर्न जर आपल्याला तुम्हाला जर बघायचं असेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न जर तुमचा फॉर्म्युला काय आहे 2b sin थीटा इज इक्वल टू लॅम्बडा. जसं n लॅम्बडा असतं, बट सपोज आपण एक सिंगल याच्यासाठी घेतोय म्हणजे सिंगल पार्टिकल साठी किंवा सिंगल लेंथची व्हॅल्यू जर आपण सिंगुलर घेतोय तर ऍट दॅट टाइम फक्त हा काय असतो 2b sin थीटा इज इक्वल टू लॅम्बडा. फॉर डिफ्रॅक्शन पॅटर्न वेव्ह थ्योरी वरनं जर आपण घेतलं 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. हा तुमचा ब्रॅग डिफ्लेक्शन लॉ पण आहे. ब्रॅग डिफ्लेक्शन लॉ असा असतो ब्रॅग म्हणजे डिफ्लेक्शन काय होतं, डिफ्लेक्शनचा लॉ असा आहे. ब्रॅग डिफ्लेक्शन लॉ काय असतो 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. मग आपल्याला फक्त आता सिंगल पार्टिकल साठी जर घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑर्डर म्हणजे सपोज आपल्याला फर्स्ट ऑर्डर साठी घ्यायचं असेल सिंगल पार्टिकल नाही, इट इज फॉर फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर साठी जर आपल्याला घ्यायचं असेल तर फक्त याच्याला n काढून घ्यायचं. n काढून घ्यायचं त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे डेल्टा x इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. म्हणजे आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू घ्यायची. डेल्टा x इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. ओके, लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. कारण का इथे डेल्टा x म्हणजेच आपण काय घेतलाय d. ओके, आता तुमचं डेल्टा x च्या डायग्राम मध्ये येतं ना, डेल्टा x म्हणजे ते म्हणजे काय असतं डिफरन्स. ओके, डेल्टा x म्हणजे काय डिफरन्स. डिफरन्स आपण स्मॉल d ने डिनोट केलं. ओके, स्मॉल d च्या ऐवजी आपण इथे काय घेतला स्मॉल d च्या ऐवजी आपण प्रत्येक काय घेतला डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा x इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. सपोज आपण याला इक्वेशन नंबर a म्हणू. हां, आपलं तुमचं इक्वेशन a आणि इक्वेशन 3 याच्यावर इक्वेशन a मध्ये तुम्हाला डेल्टा x ची व्हॅल्यू मिळाली, इक्वेशन 3 मध्ये तुम्हाला डेल्टा p ची व्हॅल्यू मिळाली. मग ते दोघं व्हॅल्यू आपण पुट केलं तर काय मिळालं डेल्टा x डेल्टा p इज इक्वल टू x ची व्हॅल्यू करायचं आहे
लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा इनटू इथे काय आहे 2h लॅम्बडा sin थीटा. ओके, मग इथं आपण लॅम्बडा गेट्स कॅन्सल, 2 गेट्स कॅन्सल, sin थीटा गेट्स कॅन्सल. मग उरलं काय फक्त डेल्टा x डॉट डेल्टा p इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू h. ओके, जर मोड पी साइड तुम्हाला घ्यायचं असेल तर काय आहे इक्वल टू h. ओके, जर मोड पी साइड तुम्हाला घ्यायचं असेल डेल्टा x डॉट डेल्टा p, मग हे काय झालं तुमचं अनसर्टन्टी. समजलं का? वी कॉल्ड इट ॲज अनसर्टन्टी. दिस इज द अनसर्टन्टी. म्हणजे काय, जर पोझिशन वेगळी असली ओके तर त्यावेळेला तुमचं मोमेंटम जसं तुम्ही पोझिशन वेगळी दिली त्यावेळेला मोमेंटम व्हेरी होत गेलेलं असतं, किंवा जर तुम्ही मोमेंटम ची व्हॅल्यू बघितली तर त्यावेळेला पोझिशन बदलून गेलेली असते. ओके, या दोन गोष्टी काय अनसर्टन आहेत. ओके, हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल आपण डिफ्रेक्शन पॅटर्न मध्ये करून घेतो. डिफ्रेक्शन पॅटर्न मध्ये आपण त्याची पोझिशन काढली, डायरेक्ट डिफ्रेक्शन ऑर्डर 2d sin θ इज इक्वल टू n लॅम्बडा. फर्स्ट ऑर्डर साठी आपण काय घेतो 2d sin θ इज इक्वल टू फक्त लॅम्बडा. पण तुमचा जो d असतो, d म्हणजे काय असतो तुमचा याच्यामध्ये डेल्टा x तुमचा d, म्हणजे ते जे रेज असतात हे रेज आपण घेतो, ते रेज मधला डिफरन्स जो होतो डेल्टा x आणि t मध्ये आपण काय घेतो d घेतो. ओके, त्यामुळे काय ना d च्या ऐवजी तुमचा डेल्टा x आहे. therefore डेल्टा x इज इक्वल टू 2 अपॉन लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. हे झाले तुमची डेल्टा x ची व्हॅल्यू, हे झाले तुमची पोझिशन. बट जेव्हा आपण मोमेंटमच्या बाबतीत घेतो मोमेंटम आपण अँगल दोन डायरेक्शनला मूव्ह करत असतो, पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणजे प्लस थीटा आणि मायनस थीटा. तर प्लस डायरेक्शनला घेतला तर तुमचं हे p sin थीटा, मायनस डायरेक्शनला घेतला तर हे मायनस p sin थीटा. therefore त्याच्यावर तुम्ही डेल्टा p घेऊ शकता. डेल्टा p इज इक्वल टू काय ना 2p sin थीटा. वी कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. बट तुम्हाला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वर माहिती, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय तुमचं लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. p म्हणजे काय तुमचं मोमेंटम, म्हणजे इज इक्वल टू h अपॉन mv. ओके, लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. therefore तुमचं इक्वेशन काय आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वर तुमचा p ची व्हॅल्यू काय असते मोमेंटम p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा. त्यावर डेल्टा p ची व्हॅल्यू घेतो, डेल्टा p इज इक्वल टू 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर 3. आता तुमच्याकडे डेल्टा p ची व्हॅल्यू पण आहे, डेल्टा x ची व्हॅल्यू पण आहे, मग त्यावरून तुम्ही अनसर्टन्टी काढू शकता. therefore डेल्टा p डेल्टा x और डेल्टा p इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा इनटू 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. ओके, 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. डेल्टा x ची व्हॅल्यू टाकली लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा आणि डेल्टा p ची व्हॅल्यू टाकली 2h अपॉन लॅम्बडा sin थीटा. याच्यात आपण काय कॅन्सल केलं, लॅम्बडा गेट्स कॅन्सल, 2 गेट्स कॅन्सल, sin थीटा गेट्स कॅन्सल, उरलं काय त्यांचं h. therefore डेल्टा x डॉट डेल्टा p इट इज इक्वल टू h. मोड प्रिसाइज दिस डेल्टा x डेल्टा p ग्रेटर दॅन इक्वल टू h क्रॉस. ओके, हे होतं तुमचं अनसर्टन्टी प्रिन्सिपलचे दोन एक्झाम्पल. जर तुम्हाला त्याच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला काढायचे असतील तर आपण कसे काढू शकतो तुम्हाला कळलं असेल. म्हणजे डेल्टा x म्हणजे गॅमा रे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शनच्या सहाय्याने बघू शकता. आता पुढच्या लेक्चरला आपण बघूया डिफरंट फॉर्म्स ऑफ अनसर्टन्टी रिलेशन. अनसर्टन्टी रिलेशनचे डिफरंट फॉर्म्स तुमचे काय काय आहेत ते. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार. ओके, समजलं का? आवाज येतोय का? येतोय सर. येतोय ना? समजलं ना? श्रेया आवाज येतोय का? समजलं का? येतोय सर. समजलं का शिकवलेलं? हो सर. डेल्टा एक्स म्हणजे काय? डेल्टा एक्स म्हणजे काय श्रेया? श्रीधर आवाज येतोय का श्रीधर? डेल्टा एक्स म्हणजे काय? कोणाचा आवाज येतोय काय? रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. डेल्टा एक्स म्हणजे काय आपलं? काय बघती आवाज? रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. हा, ती डेल्टा एक्स त्या फॉर्म मध्ये घेतली, पण अनसर्टन्टी प्रिन्सिपलच्या फॉर्म मध्ये डेल्टा एक्स म्हणजे काय असते? पोझिशन. काय असते? चेंज इन पोझिशन. ओके, हा,
आणि डेल्टा पी म्हणजे काय असतं मग? डेल्टा पी काय असतं? मोमेंटम. ओके, मोमेंटम. ओके, तनुजा पिसाळ आवाज येतोय का? आवाज येतोय का तनुजा पिसाळ? कोमल जाधव, कोमल आवाज येतोय का? गायत्री हनुमंत्री, अरे आवाज येतोय का नाही? तुम्ही लेक्चरला बसलाय ना? येस सर. हा, मग तुम्हाला बोलायला काय होते? डेल्टा एक्स काय असतं? रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 साइन थिटा. लॅम्बडा अपॉन 2 साइन 2 थिटा. साइन थिटा. ओके. रोशन जाधव, रोशन जाधव आवाज येतोय का?